पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आषाढी वारीचे वेध आता सर्व वारकऱ्यांना लागले आहेत. यंदा 7 जुलै रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पण यंदाची वारी खूप खास असणार आहे, कारण यंदा तुकोबाच्या पालखीसाठी एक अतिशय विशेष आणि भव्य असा नवीन रथ तयार करण्यात आलाय, ज्याचं थेट कनेक्शन जोडलं गेलंय ते राजस्थानशी. हा रथ नेमका कसा आहे आणि त्यात काय खास आहे सांगते, पण त्याआधी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका. यंदा तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं हे 341वं वर्ष आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी राजस्थानमधील सिहोरी येथील कुशल कारागिरांनी हा नवीन लाकडी रथ तयार केला आहे. यासाठी 150 घनफूट उत्तम दर्जाचं भ्रमटिक सागवान लाकडाचा वापर करण्यात आला असून त्यावर दाक्षिणात्य पद्धतीचं अतिशय आकर्षक कोरीव काम केलं आहे. या लाकडावर ऊन, वारा, पावसाचा कोणताही परिणाम होणार नाही. तसंच या रथाचं सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी त्यावर तब्बल 250 किलो चांदी लावण्यात येणार आहे. 7 जुलै रोजी देहूतून प्रस्थान ठेवण्यापूर्वी हे चांदीचं काम पूर्ण केलं जाईल. अधिक मास असल्यामुळे यंदा हा सोहळा 19 दिवस उशिराने सुरू होत असला तरी या नव्या रथाची भव्यता संपूर्ण वारीचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.